ऑपरेशन सिंदूर नंतर सादर झालेला हा जो अर्थसंकल्प आहे हा प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर नंतर बदलतं दक्षिण आशियामधलं जे भूराजकीय समीकरण आहे त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी व्हेनेझुएलाच्या विरुद्ध मिलिटरी ऍक्शन घेतली आणि व्हेनेझुएलाच्या मदतीला कोणीही आलं नाही, ना रशिया आला ना चीन आला. रशिया युक्रेन युद्ध सुटलेलं नाहीये. अमेरिका इराणवरती अटॅक करण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला चायना पण तैवानवरती अटॅक करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, युनायटेड नेशनचं महत्व अतिशय कमी होऊन गेलेलं आहे. अशा प्रसंगी ज्या वेळेला राष्ट्रांची महत्वाकांक्षा वाढलेली आहे, भारताला स्वरक्षणासाठी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच प्रतिबिंब ह्या संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. विशेष करून संरक्षण क्षेत्रामध्ये यावेळेला संरक्षण क्षेत्रातले जे बजेटरी अलोकेशन्स आहेत ते वाढवण्यामध्ये आलेले आहेत. साधारणतः 10% राईज झालेला आहे. त्याचप्रमाणे इंडिजनायझेशन ऑफ डिफेन्स वेपन्स आणि मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन डिफेन्स सिस्टम या दोन गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे. विशेष म्हणजे साधारणतः 70% भारत आपलं डिफेन्स मधलं जे प्रोक्युरमेंट आहे ते सध्या डोमेस्टिक इंडस्ट्रीज कडनं करतोय, जे 10 वर्षांपूर्वी भारत परदेशातनं आणत होता. त्यामुळे अशा स्वरूपाने डिफेन्स अलोकेशन वाढवल्यामुळे आपली जी डोमेस्टिक इंडस्ट्री त्याला देखील बढावा मिळणार आहे.